तर खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर, एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। ई-केवायसी मध्ये लाडक्या बहिणींना मुदतवाढ मिळालेली आहे। त्याचसोबत नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार या संदर्भात सुद्धा माहिती आलेली आहे। आणि ज्या महिलांना वडील नाही, पती नाही, त्या महिलांनी ई-केवायसी कशी करावी या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे। समोर आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। तर पाहून घ्या, लाडक्या राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे की 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना देण्यात आलेल्या होत्या। परंतु काही कारणास्तव, नैसर्गिक आपत्ती असो किंवा लाडकी बहीण योजनेच्या काही अडचणी असो, त्यामुळे अनेक पात्र लाभार्थी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण झालेली नाही। त्यामुळे सरकारने गांभीर्याने दखल घेत अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती दिलेली आहे। ई-केवायसी करण्याची मुदतवाढ आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। तर ज्या महिलांचे पती किंवा वडील नाही किंवा घटस्फोटित महिला आहेत, तर त्या महिलांनी स्वतःची ई-केवायसी करावी। त्यांचे पती अथवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोटित प्रमाणपत्र, माननीय न्यायालयांचे आदेश, त्यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास विभाग अधिकारी यांच्याकडे जमा करण्यात यावी। तर या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे। ज्या भगिनींनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की सविस्तर मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी। त्याचसोबत लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता त्यांच्या वेळेवर मिळणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। आणि ज्या महिलांना हे प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र कुठे नेऊन द्यायची ही अडचण पडली असेल, त्यांना माहित नसेल कुठे नेऊन द्यायचं, तर त्यांनी आपलं नाव, गाव आणि जिल्हा टाकायचा आहे। मी नक्कीच या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत, कुठे तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला नेऊन द्यायचे आहे। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र।